नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा सगळ्या विद्यार्थ्यांना सध्या पवित्र पोर्टलवरती OTPची अडचण येत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे प्राधान्यक्रम हे जनरेट होत नाहीयेत. अनेक विद्यार्थ्यांना लॉगिनचा सुद्धा प्रॉब्लेम येत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर खूप कमी विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे प्राधान्यक्रम हे जनरेट झालेले आहेत. त्यांचा आकडा पवित्र पोर्टलवरती दाखवलेला आहे की एवढ्या विद्यार्थ्यांना विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत. परंतु यामध्ये अडचण अशी आहे की जर समजा एखादा उमेदवार असेल आणि त्याला जर समजा 200 प्राधान्यक्रम जनरेट झाले असतील आणि विथ इंटरव्ह्यूचे जर 500 प्राधान्यक्रम जनरेट झालेले असतील, तर या प्राधान्यक्रमांचं ॲनालिसिस करायला आणि ठरवायला की माझ्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत, ओपन कॅटेगरीच्या किती आहेत, माझ्या विषयाच्या किती आहेत, मला कुठे सेफ असू शकतं, पुन्हा ह्या ज्या संस्था आहेत यांची माहिती काढणं आणि ह्या सगळ्या गोषवारा जमा करून मग प्राधान्यक्रम लॉक करणं, असाइन करणं, मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रचंड वेळ लागणार आहे. आणि सध्या वेबसाईट सुद्धा पाहिजे तशा प्रमाणामध्ये सुरू नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत आम्ही पवित्र पोर्टलवरून जी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी असं सांगितलेलं की 11 ऑगस्ट पर्यंतची ही जी मुभा दिलेली आहे, ही तारीख वाढणार आहे. ठीक आहे. आणि अशा पद्धतीचं जे नोटिफिकेशन आहे मुदतवाढीचं, हे 11 तारखेलाच तुम्हाला पवित्र पोर्टलवरती दिसेल. ठीक आहे. पवित्र पोर्टलवरती आलेलं दिसेल. आता मला घरी जे उमेदवार भेटायला आलेले आहेत, मी त्यांच्या चेहऱ्यावरती इतकं टेन्शन बघतो ना, त्यांच्याकडे हे टेन्शन नाहीये की मी प्राधान्यक्रम कशा पद्धतीने असाइन करावी. त्यांच्याकडे टेन्शन हे आहे की तारीख वाढणार की नाही वाढणार. IAS अधिकारी ज्यांनी हे कुठलं नोटिफिकेशन तयार केलेलं असेल किंवा सांगितलं, हे तर काही जे मुख्य आयुक्त आहेत त्यांच्या सल्ल्याशिवाय झालेलं नाहीये की 11 तारखेपर्यंत आपण प्राधान्यक्रम जनरेट करायला देऊ. किती विद्यार्थी पॅनिक करून ठेवले तुम्ही? डोकं नावाचा काही प्रकार आहे की नाही? तुम्ही 6 तारखेला पोर्टल सुरू करता, 11 तारखेला ते बंद करणार आहात. याच्यामुळे विद्यार्थी किती पॅनिक होतील याचा तुम्ही विचार केलाय का? सध्याही विद्यार्थ्यांच्या डोक्यावरती किती टेन्शन आलेलं आहे, तुम्ही जाणून घेतलं का? मूर्ख आहात का तुम्ही? IAS अधिकारी आहात ना. म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की भावांनो, 11 तारखेला 100% त्या ठिकाणी प्राधान्यक्रम जनरेट करण्याची, ते असाइन करण्याची आणि लॉक करण्याची जी तारीख आहे, तर ती 100% वाढणार आहे. ठीक आहे. तशी माहिती त्या ठिकाणी पोर्टलच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेली आहे. याच्यामध्ये काही एक दुमत नाहीये. मी तुम्हाला सांगतो, यांना किती नाही म्हटलं तरी आपण ही जी सगळी प्रोसेस आहे ती करण्यासाठी 25 ऑगस्ट पर्यंतची मुदतवाढ आपण यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना वाढवावीच लागेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये यांनी नाही वाढवू नाही द्या, फक्त यांना 100% वाढवावीच लागेल. ठीक आहे. तर त्याच्यामुळे कोणीही पॅनिक होऊ नका, कोणीही घाबरून जाऊ नका. 100% या ठिकाणी मुदतवाढ होणार आहे आणि त्याची जी तारीख आहे, म्हणजे त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते 11 तारखेला तुम्हाला पोर्टलवरती दिसेल. कोणीही लॉक करण्याची, असाइन करण्याची घाई अजिबात करायची नाही. 11 तारखेला सायंकाळी हे नोटिफिकेशन निघू शकतं किंवा दुपारपर्यंत ते निघेल. पॅनिक होऊ नका, अजिबात काळजी करू नका, काही होणार नाही. धन्यवाद.